तर सुरुवातीला बघूया फिजिक्स. फिजिक्समध्ये विथ ऑप्शन जो पेपर आहे तो आपला 98 मार्क्सचा येत असतो. म्हणजे जसं क्वेश्चन तुम्हाला 8 पैकी म्हणजे 12 पैकी 8 क्वेश्चन करायचे असतात. क्वेश्चन नंबर 3 12 पैकी 8, त्यानंतर लास्टमध्ये 5 पैकी 3 क्वेश्चन असे करायचे असतात. 70 मार्क्सचा पेपर राहतो. पण विथ ऑप्शन आपण जे वेटेज आहे ते धरणार आहोत. तर 98 मार्क्सचं टोटल वेटेज राहील. तर यामध्ये प्रत्येक चॅप्टरचं मी तुम्हाला वेटेज दिलेलं आहे. जसं रोटेशनल डायनॅमिकमधून 7 मार्क्सचे क्वेश्चन, सेल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड यामधनं 7 क्वेश्चन, एटीजी अँड रेडिएशन यामधनं 7 क्वेश्चन आणि थर्मोडायनामिक्समधनं 7 क्वेश्चन. तर हे झाले टोटल 7 मार्क्सचं वेटेज असणार चॅप्टर. त्यानंतर EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन यामधनं 7 मार्क्सचं वेटेज राहतं. तर हे चॅप्टर तुम्हाला सर्वात आधी कव्हर करायचे, कारण हे लाल चॅप्टर आहे आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. हे तुम्हाला मॅक्सिमम मार्क्सचे कव्हर करून येतं. एवढे चॅप्टर केले तर तुम्ही आरामशीर 70 पैकी 42 मार्क्सचे ते कव्हर करू शकता. तुम्हाला यासोबत काय करायचं आणखी तर 2 to 3 इयर्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस करणं आणि कोणते क्वेश्चन रिपीट होतात आणि कोणते क्वेश्चन थोडेफार चेंज होऊन येतात ते पण बघायचं आणि प्रॅक्टिस करायची. तर ही झाली फिजिक्सची स्ट्रॅटेजी. तर इथे तुम्हाला पूर्ण वेटेज दिलेलं 98 मार्क्सचं. तुम्ही यापैकी कोणते चॅप्टर करायचे, कोणते इझी आहे ते स्लॅबला करायचे तुमच्यावर डिपेंड आहे.